वहिनी, आपण हिच्या काळजीपोटी जेवायचं थांबलोय. हिला आहे का काळजी स्वतःची? रात्रीचे 9:30 वाजलेत. तरी याची वेळ आहे काही? आपल्या पोटात बाळ वाढते, ह्याची सूद आहे का आप्पे तुला? अर्जुन, तू एवढं का चिडतोय? मग काय करू आप्पे? आज लईच झालं बरं का तुझं. वरून फोन करून सांगितलं वहिनींना, तुम्ही जेवून घ्या, मला उशीर होईल. हा नाही, तसं नाही. मी 7 वाजता आत्ता संध्याकाळी खाल्लं होतं. खारणं तर तयारच असतात ना आपल्याकडं. 7 वाजता खाल्लंय म्हणजे आता भूक नसेल. हे जमिनीचं झाल्यावर गपचूप रजा घेशील, आराम करशील असं वाटलं होतं. तुझी कामं चालूच आहेत. अर्जा, तू जरा गप्रा बघू. अर्जुन, दूध असं आदळायला नको होतं या ठिकाणी. भाऊजी, किती चिडचिड करताय तुम्ही. शांत व्हा की जरा. आतापर्यंत तो शांतच बसला होता. बाईसाहेबांच्या पुढे त्याचं काय चालत नाही. हा आप्पे, खर तर तुलाच कळलं पाहिजे ना. सुजय, तू का तेल ओतायचं काम करतोस आता? नाही, कुणी बी तेल ओतून आणि आप्पीची बाजू घेऊन काय होणार नाही बरं. अहो कदम, असं काय करताय तुम्ही? तिचीच बाजू घेताय. तुम्हाला दिसत नाही का? 9:30 वाजता आली घरी. जेवणार कधी, झोपणार कधी, गोळ्या कधी घ्यायच्या? नाही, माझं चुकलं. तुझं चुकलं. उद्या काय मीटिंग असेल एखादी महत्वाची, परवा दौरे. तुझं संपणार आहे का नाही? अर्जुन, शांत बघू जरा. अर्जुन बाळा, अरे खरंच र, तुझी किंमत नाही बघ हिला. मावशी, तुम्ही तोंड बंदच ठेवा, नाहीतर सगळा राग तुमच्यावर निघाला. अपर्णा, तो आवरून घे पटकन, आपण लगेच जेवायला घेऊ. अर्जुन, तू आप्पे, आता नको बोलू त्याच्याशी. मला नाही जेवायचं. अर्जा, तिच्यासाठी दूध गरम कर जा. अहो कदम, सांगतो तेवढं कर. अर्जुन, ही काय पद्धत नाही. जा, तिच्यासाठी दूध घेऊन ये. आणि आप्पे, तू अजिबात काळजी करू नकोस. तू जेवून घ्या आधी. आणि तू जे काय बोलतो ते कुणासाठी बोलतो? काय झालं? अरे जे आपण करायचं म्हणतोय ना, ते तो आर्जा करतोय वाटतं. म्हणजे जेवताना ना त्या आप्पीनं आर्जाची अशी झोपली होती काय सांगू तुला. त्या आप्पीसाठी केलेलं दूध बी त्यानं पिऊ दिलं नाही. अय, काय सांगती? अरे ती रजा घेत नाही ना, म्हणून तो लई चिडला बघ. म्हणून त्याने असं केलं. आई, अगं हे तर गोल्डन चान्स आहे की. हा मग, अरे त्यांच्यात लय जोरदार भांडणं झाली. त्या अर्जालाच वाटतंय ना आप्पीनं घरात बसावा, तर मग बसू की आपण बी कायमची. आता गो बाया, कायमचं? तुला काय वाटलं मी काय फक्त आप्पीच्या सुट्टीसाठी प्रयत्न करतोय का? म्हणजे बंट्या, अरे तिची नोकरी घालवायची म्हणतो का काय तू? आई, तसं जर झालं ना तर ह्याच गावात मी हत्तीवरून साखर वाटेल बघ. आता गो बाया बंट्या, असं होईल का रे? खरं तर अवघड आहे. काय आहे, तर आप्पीचं काम चांगलं आहे बघ. तिला कशात अडकवणं अवघड आहे. त्याच्यामुळं तिची नोकरी घालवणं एवढं सोपं काम नाहीये. अरे होणार नाही, त्यांनीच ती आशा कशाला दाखवतोस? अगं आई, फक्त नोकरी गेल्यावरच ती घरी बसेल असं थोडंच आहे. आता गो बाया, मग अजून काय असू शकतो र? अर्जा म्हणला तर काय घरी बस म्हणून? आणि त्यो का? बंट्या, म्हणजे त्यांच्या भांडणाचा फायदा आपण करून घ्यायचा ना? आप्पीला कायमचा धडा शिकवायचा बघ. अरे पण आपण करायचं काय? ते तू माझ्यावर सोड. तू फक्त घरात लक्ष दे. त्यांच्या दोघात भांडणं कसे चालू राहतील एवढं बघ. अर्जाला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळेल त्याच्यावर लक्ष दे. आणि तू काय करशील मग? सरप्राईज. म्हणजे असं काहीतरी करणार की जेणेकरून अर्जा स्वतःच त्या आप्पीला घरात कोंडून ठेवल. बंट्या, अरे त्यो दिवस आला ना, तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटल बघ बाळा. लवकरच आई, तो दिवस पण लवकरच येईल. अप्पे,
तुझ्याकडं आता लय दिवस नाही राहिले. कलेक्टर म्हणून मारायच्या तेवढ्या उड्या मारून घे, नंतर तर तुला घरीच बसायचंय. नावाची हाय म्हणी दिसती अडाणी, पण भल्या भल्यांना पाजल पाणी. गायतोंडे, हा मॅडम. हिरकणी योजनेचा सगळा डेटा कलेक्ट करून सरांना पाठवायचा होता ना? हो मॅडम, आपण पाठवलंय. गुड. फारसा डेटा नसेल मला वाटतं. नाही, कारण योजना आत्ताच सुरू झाली. नाही, काही हरकत नाही, कळतंय मला. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? गुण्या, अहो काय दादा तुम्ही? अरे, रस्त्याच्या मध्ये का गाडी उभी केलीस? मॅडम, आत्ता जे वाटेत झालं, मला असं वाटतं की आपण हे अर्जुन सरांच्या कानावर घालूया. गायतोंडे, तुम्ही फार काळजी करताय, नका करू काळजी. मॅडम, काळजी करण्यासारखंच आहे. त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. गायतोंडे, कोणी काहीही करू शकत नाही, कोणाचं तेवढी हिंमत नाही. आणि आता अर्जुन पोलीस म्हणून परत रुजू झाल्यानंतर तर नक्कीच नाही. हो मॅडम, मला असं वाटतं की आपण खूपच रिस्क घेतो. गायतोंडे, नका काळजी करू. आणि असं पुन्हा झालं तर मी स्वतः अर्जुनला सांगेल. चालेल? नक्की मॅडम. हो, नक्की. ठीक आहे. चला, आपण जरा कामाचं बोलूया. येस आपली हिरकणी योजना वाचवण्यासाठी काय काय करू शकतो आपण? मॅडम, खरं तर मलाही काही समजत नाहीये. खरं सांगायचं तर तायडे मॅडमची जी योजना आहे ती कागदावर अगदी तगडी आहे. आणि त्या योजनेचा फायदा सगळ्यांना होतोय? अर्थात होतोय, आणि ते सुद्धा कमी बजेटमध्ये. हे पटतंय मला. आणि मॅडम, अनफॉर्च्युनेटली आपली योजना अशी आहे की जिचे रिझल्ट मिळायला ना खूप वेळ जाणार आहे. त्याचे रिझल्ट हळूहळू दिसतील. जसजसं या योजनेचा लाभ गरोदर महिला घेतील आणि ते डिलिव्हरीज करतील आणि त्यांचे अर्भक सदृढ जन्म घेतील, तशी आपली योजना यशस्वी होईल. या सगळ्याला खूप वेळ लागणार आहे. अर्थात याला वेळ जाणार. आणि योजना सुरू झाल्यापासून या योजनेअंतर्गत एकूण 40 महिलांच्या डिलिव्हरीज झाल्या आहेत. आणि त्यांची बाळ कशी आहेत? एकदम उत्तम. आणि या योजनेचं त्या महिलांनी खूप कौतुक केलं. पण मॅडम, अडचण एकच आहे. पेपरवर दिसताना असं दिसतंय की ही योजना राबवण्यासाठी खूप खर्च केलाय आणि त्याचा फायदा केवळ 40 महिलांना मिळाला. काय तोंडी, पण असं नाहीये. हो, मान्य आहे मला. पण आपण ही माहितीने हे आकडे नक्कीच वर पाठवू शकतो. त्यावर पुढचं सगळं ठरेल. हो, पण पेपर वर्क आणि ऑन ग्राउंड वर्क या परिस्थितीत खूप मोठा फरक आहे. हो मॅडम, पण खरं बघायला गेलं तर या योजनेचा गरोदर महिलांना खूप फायदा होतोय. पण मग हे वरपर्यंत पोहोचवायचं कसं? हो, आणि असंही नाही होऊ शकत. आपण त्या महिलांनी इथे घेऊनही येऊ नाही शकत. ते गायतोंडे, अहो ही भारी आयडिया आहे की. अहो म्हणजे आपण महिलांना बोलवू शकत नाही, पण आपण वरपर्यंत पोहोचवू शकतो की. कसं मॅडम? अहो म्हणजे ज्या ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या सगळ्या लाभार्थी महिलांचे आपण व्हिडिओज काढू शकतो. तुम्हाला आठवत आहे का त्या पाण्याचा हंडा घेऊन निघालेल्या, त्यांच्यामुळे मी ही रजा कॅन्सल केली. त्या ताई किंवा अशा अजून कोणी असतील त्यांचे व्हिडिओज काढूयात ना आपण. हे नक्कीच होऊ शकतं. मी स्वतः येईन. आपण गावोगावी जाऊन व्हिजिट करू आणि त्यांचे व्हिडिओज तयार करू. चालेल? नाही, नको मॅडम. अशा अवस्थेत, आणि आज काय झालं माहिती आहे ना? तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो गावातल्या जिल्हा परिषद शाळेत आपण सगळ्या महिलांना एकत्रित बोलवू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. मी स्वतः बोलेन आणि त्यांचे व्हिडिओज तयार करू. ते सगळं मान्य आहे मॅडम, पण मग अर्जुन सर? काय तोंडे, तो चिडेल हे माहिती आहे मला, पण आपली ही योजना वाचली पण पाहिजे ना. ठीक आहे मॅडम, मी कामाला लागतो. येस, या. बाळा, तू देशील ना मला साथ?
खरं तर बाबांना कसं सांगायचं ते लई टेन्शन आलंय मला. पण ठीक आहे, आपण काढूया काहीतरी मार्ग. काय ग सगळेजण एक. मम्मी आई शपथ, तू कधी आलीस? अगं आले मगाशीच. तुम्ही सगळे कुठे निघालात का? मावशी, तुम्हाला यायचं ना आमच्या बरोबर, जावा की आवरा पटकन, नाही तर तुमचं तुम्हाला करून खायला लागल. आवडते आवडते. अहो प्लेट तरी ठेवून जावा. राहू दे, खाता खाता आवडते. एवढ्या गडबडीत कुठे निघालात तुम्ही? अगं आम्ही मंदिरात चाललोय तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी प्रार्थना करायला. शपथ, मला तुमच्यासोबत येता आलं तर कसलं भारी झालं असतं ना. अगं नाही अप्पे, तू कामाला जा, ते लय महत्वाचं आहे बघ आज. आपण सगळ्याजणी परत जाऊ शकतो ना, नाही का? हा हो, नंतर नक्की जाऊया. बरं त्याला उशीर होतोय, मी निघू का? मम्मी येते, सावकाश जा तुम्ही. हो. पिवताय नीट जा ग. हो हो. भाई, मला वाटलं आता आप्पी आपल्या संग थांबते का काय इकडं. हो ना. अगं पिऊ, हे कधी येत आहेत? हा, पोचतीलच आता, येतो म्हणाले. हा. चला, आलं कलेक्टर ऑफिस. आलं, चला. बया बया. आईश. सुषमा, येऊ का मी? तुम्ही आत येत नाही? मी कशाला, तुमची लेडीज ट्रिप आहे, माझं काय काम आहे तिथं. तुमचं झालं की मला फोन करा, मला काम आहे सातारा रोड. हा ठीक आहे. चला, इथून असं सरळ जाऊ आणि मग तिथे जाऊन विचारू आप्पी कुठं असती त्या. ए म्हणे थांब. अगं असं सरळ जाऊन विचारायचं नसतं, आपल्याला कळलं नाही पाहिजे उलट. आता गो बाय म्हणजे तिच्या न कळत आपण सगळं बघायचं, कळलं? हा, हे बेस आहे, म्हणजे तिला बिनकामाचा त्रास पण होणार नाही. दिसत नाही का? कुठे आहे लक्ष तुमचं? उचलून द्या त्या फाईल्स. सॉरी मॅडम. कोण आहात तुम्ही आणि इकडे काय करताय? हे तोंडाला स्कार्फ बांधून का फिरताय? मॅडम सॉरी, आम्ही ते कलेक्टर मॅडमला भेटायला आलोय. हे असं अहो, ते काम जरा तसं आहे, ती हिरकणी योजना आहे ना. चूक तुमची नाहीये, त्या कलेक्टर मॅमची आहे. हे असं कोणालाही भेटू देतात, शिस्त म्हणून काय राहिलीच नाहीये. मॅडम, तुम्ही कोण? तुम्हाला काय करायचंय? अहो नाही, तसं नाही, मी कलेक्टर अपर्णा सुरेश महालेची आई आहे. काय बोलताय? हा, म्हणजे या सगळ्या घरच्याच येतो. काय झालं, आम्ही आज पहिल्यांदाच ऑफिस बघायला आलो ना. मॅडम, तुम्ही आत्ताच म्हणाला ना अपर्णा कोणालाही भेटू देते म्हणून. कारण ती अशी एकदम साध्या घरातून येते ना, तिला निदान साध्या लोकांचे प्रश्न तरी मिटवता येतात, तिला कळतं ते सगळं. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. माझा तो उद्देश नव्हता. मी पण त्यांच्या कामाचा आदरच करते, पण फक्त त्यांनी अजून शिस्तीने काम करावं असंच मला वाटतं. आम्ही पण जरा गोंधळून गेलोय. आम्ही तिचं केबिन शोधतोय, तुम्ही दाखवू शकता का? हो हो, मी त्याच दिशेने निघालीये. चला मी तुम्हाला दाखवते. पण मॅडम थांबा, तिला काही सांगू नका. आम्हाला फक्त लांबनं ती काम करताना बघायचं, एवढंच. हो ठीक आहे, चला. आई आणि मनी मावशीला सांगायला लागेल ना. हो, त्यांना बोलवूयात. चला, मॅडम गेल्या पुढे.
मावशी बघितलं का ऑफिस कोण चालवते ते? बया, माझी लेक एवढी मोठी आहे. तिचा दादा गेला ना त्याच दिवशी आप्पीनं ठरवलं कलेक्टर व्हायचं म्हणून. तेव्हा म्हटलं होतं काय फुल घेऊन बसली डोक्यात. दादाने सगळं बघून माझ्या डोळ्यात विश्वास बसणं झालंय बघ. मी तर म्हणते तिच्या शरीरात नक्की कसली तरी कमतरता बी असणार आहे. आता पोटात तिच्या बाळ आहे म्हणल्या तिने काळजी नको का घ्यायला? उद्या पोटातल्या बाळालाच काय झालं तर काय करणार? म्हणे तू उगाच पराचा कावळा करू नकोस हा. हाय का आता मला काय करायचंय? हे बघा, जे मला वाटतं ना ते मी बोलले. तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका, नाही तर सोडून द्या. नाही पण मावशी म्हणते तर तथ्य आहे बरं का. ताई, अहो आजपर्यंत बायकांनी काम सांभाळून केलेलं नाहीत का गोष्टी? आता आईंचं बघा की, काकींचं बघा, त्यांनी काय वेगळं केलंय? आपली पण तेच करतेय ना. पियू, अगं घर सांभाळणं आणि हापीसचा एवढा सगळा डॉलरा सांभाळणं याच्यात लय फरक आहे बर का. वा, म्हणजे तिनं घर सांभाळलेलं चालेल, ऑफिस सांभाळलेलं नाही चालणार नाही का? पण मी म्हणते तिनं तिची काळजी नको का घ्यायला? सांगा की. ऐक, तुम्ही सगळे इथं काय करताय? अगं बाई छकुली, तू आता ऐका, मी कलेक्टर मॅडमची पी आहे ना, मी सारखी तर येतच असते. नमस्कार पीए मॅडम, सगळं ठीक आहे ना? हा ठीक आहे ठीक आहे. कलेक्टर मॅडम कुठे आहेत? आहेत की ऑफिस मध्ये? आहे तिकडं. हा बरं ठीक आहे. मावशी, तुम्ही मगाशी काहीतरी म्हणत होता ना? मी म्हणत होते आप्पीला जर पोटातल्या पोराची खरंच काळजी असेल ना तर ती सुट्टी घेईल आणि घरात बसेल. आता तुम्ही याच सगळे, मी दाखवते तुम्हाला. छकुली, अगं आम्ही आपल्याला सांगितलेलं नाहीये, आमचं आम्ही चालू आहे. अगं बरं, लपून छपून येते, तुम्ही चला तरी. चला चला चला. बाय बाय बाय. बघितलं ना, आत्ता पोटावर पडली असती पोरगी. थोडक्यात वाचलं. श्वास घ्यायला तरी तिला टाइम आहे का? हे म्हणते इकडं चला, ते म्हणते तिकडं चला, आणि ही पळती निसती. कधी घ्यायची स्वतःची काळजी ही? आता बी गेली तिकडं कुठं. चला, मी दाखवते ती कुठे गेली ती. या तुम्ही. बघा, इथं हप्पी तिची एकदम व्यवस्थित काळजी घेतली जाते. आणि घरी असतं का असं? तुम्ही घेता का काळजी, का नुसतं टोमणीच मारत बसता? मला असं वाटतं तिचं काम कधीच थांबू नये. काय बायकांना तुमचं काय म्हणणं आहे? मग कसं वाटलं हप्पी तिचं ऑफिस? माझ्याकडे तर शब्दच नाहीत बघ. हा ग, आपली आपी घरात कशी असती? खरे, ह्यांनी मला सांगितलं होतं कलेक्टर लय मोठं पद असते म्हणून, पण तेव्हा मला एवढं सगळं असेल असं नव्हतं वाटलं. अहो खरंच, मला पण आधी वाटायचं अभ्यास करून काय होणार आहे, काय होणार आहे. ना आता कळतंय किती मूर्ख होती ते. आता आरती घ्या आणि ववाळा आप्पीला. म्हणे तुला माहितीये, मला असं वाटायचं की तू एवढी तोंडाळ कर्कश बाई, तुला आमची आप्पी घाबरत कशी काय नाही. ते आता कळलं बघ मला. म्हणजे हेच की तू दंगा करतेस, कारण तुझ्याकडे कायच नाही. आणि तुला आयुष्यभर लोकांकडून वरबाडून जेवढं मिळालंय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आप्पीकडे आहे, म्हणून ती शांत असत्या. ए रुक्मिणी, नीट बोलायचा. खरंच बोलत आहे तुम्ही. उथळ पाण्याला खळखळाट खूप. आज मला पण असं वाटतंय की मी काम नव्हतं सोडायला पाहिजे. खरे, म्हणजे हे मला म्हणायच्या आधी रुपाली तू शिक, पुढं शिक, पण तेव्हा असं वाटलं काय करायचंय आता शिकून. पण आत्ता मला शिक्षणाचं महत्व कळतंय. नाही हो, यात तुमची काहीच चूक नाही.
माझ्यासारख्या बायकांची चूक आहे. घर सांभाळण्या पलीकडे दुसरं काहीच करायचं नाही हे आम्हीच तर शिकवलंय ना तुम्हाला. वय की मी पिऊला काम करू नको म्हणलं होतं, पण आता आप्पीला बघून कळतंय की आपण बायका बी नुसती घरातलीच कामं नाही तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो आणि त्यांच्या पुढे बी जाऊ शकतो. अगं पण काय फायदा, पुरीच्या जातीनं घर नीट सांभाळलं पाहिजे. आता पाहिलं ना कामाच्या नादात आपल्याला काही झालं असतं म्हणजे. पण काही झालं का म्हणे? नाही ना. अगं तिच्या कामामुळे तिची काळजी घेणारी लोक जास्त आहेत. अगं ती लोकांच्या कल्याणासाठी झटत्या म्हणून त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तिच्या पाठीशी. होय हो. आता त्या लक्ष्मीच बघा की आधी दारू विकायची, जे समोर दिसेल त्याला उलट बोलायची, असं वाटायचं हिचं काहीच होऊ शकत नाही. पण आता बघा तर किती बदलली, आणि ते पण फक्त आप्पीमुळं. अगं तुम्हाला कळत कसं नाही, ले हारकून जाऊ नका तिच्या कामामुळं. तिच्या कामामुळं काय काय घडलंय माहितीये ना. हा, तुम्हाला जमीन हडपता नाही आली ना मावशी. ए पिऊ खोबड सांभाळून बोलायचा. मी तर म्हणते आप्पीनी सुट्टी घेतलीच पाहिजे, पण घेती का तरी ती? अहो काय गरज नाही मावशी, अपर्णा तिची व्यवस्थित काळजी घेऊन काम करते. नाही रुपाले, तुला सांगते त्या आप्पीपेक्षा तू लय भारी काम करतेस बघ. आता बघ ना, तू जर घर नीट सांभाळलं नसतं तर काय फायदा आहे त्या एवढ्या मोठ्या हापिसाचा आणि एवढ्या मोठ्या कामाचा. तोंड उघडलं ना की तुझ्या तोंडातनं घाणच येते म्हणे. आणि मावशी, अपर्णा तिची दोन्ही कामं चांगली करते आणि घरी मी, पिऊ, आई आम्ही सगळेच असतो ना, म्हणून आम्ही तिला किचन मध्ये येऊन देत नाही. हो तर रुपाली, आता कशी बरोबर बोललीस तू. रुपाले, एक लक्षात ठेवा, तुझ्या पायावर तूच कुऱ्हाड मारून घेतेस आता. ओ मावशी, तुम्ही आग लावायचं काम करू नका बर का. ए छकुले, खोबड पुढील. बघा ते एवढ्याच्या पोरीला कळतंय, तुम्हाला कळत नाहीये. नाही, मला तर वाटतं ना आता आप्पीची दृष्टच काढून टाकली पाहिजे बघ. काकी खरंच घरी गेल्यावर तिची दृष्ट काढा, आपलीच कोणाची तरी नजर लागेल तिला. ओ एवढं मोठं ऑफिस आहे तिचं, नाही म्हणलं तरी 100-150 लोक कामाला असतील, आणि त्या सगळ्यांची साहेबीन आहे आपली आप्पी. आणि ती चालायला जरी लागली ना तरी लोक मागे सरत्यात. आम्ही जाऊन आलोय ऑफिसला. अहो सरकार, आई फक्त ऑफिसचं नाही तर त्यांच्या सुनेचं कौतुक सांगतात. हो. आणि खरंच आहे बर का, म्हणजे आपली अपर्णा एवढ्या मोठ्या पदावर काम करते असं ती घरी असताना अजिबात वाटत नाही. साधीच आहे ना आपली आप्पी. साधी आहे म्हण. तिथं तर चांगली तोऱ्यात चालली होती, रुबाब झाडत होती. मावशी, तो रुबाब तिच्या पदाचा आहे, तुम्हाला नाही समजलं. मी पण कोणाला सांगतो या ठिकाणी. नाहीतर काय, हे समदतीनं मेहनतीनं कमावलेलं आहे. हा बघा आली आप्पी. ये ये आप्पी. अगं ये. अगं तुझाच विषय चालू आहे मग आसपासून. करा कशामुळे काय झालं आता? अगं अपर्णा, तुझं कौतुक चाललंय, कौतुक. आप्पे, अगं मग झालं तर विनया, आपण सगळी एकदा ना आप्पीच्या ऑफिसला जाऊयात काय? हा? चालते की सगळे एकत्र या. ए बया, मी नाही यायची आता. बघितलंय मी तिथं काय आहे तवा, निस्ती माणसं गाड्या, गाड्या आणि माणसं, आणि तिथं काय खायला बी नसतंय. तुम्हाला नेते कोण मावशी? आम्ही एकत्र कुटुंब म्हणून जाऊ, आणि जाताना यावेळेस बापू, दीप्या आणि सुजयला पण घेऊन जाऊ. आणि यावेळी ना मस्त फोटो काढू अपर्णा सोबत. हा तेच, मला पण जरा सगळ्यांशी बोलायचं होतं, सांगायचं होतं. एक अर्जुन, फील्डवर कामाला जायचंय 1-2 दिवस. हिरकण योजनेचं काम आहे, नवीन माहिती काढायची आहे ना. मस्त आप्पे. तू काय करतेस बघा अर्जुन, आता 2 मिनिटापूर्वी मी तुला म्हणलं ऑफिस टू घर, घर टू ऑफिस एवढंच काम कर. आता ही टूम काढली का तू? नाही तसं नाही, योजना सुरू राहणं महत्वाचं आहे ना. मी त्याबद्दल बोलतच नाही आप्पे. योजना योजना योजना. अगं आपल्या बाळाची काळजी घे की जरा.
त्याचा विचार कर ना. अर्जुन, अरे घेते ती काळजी. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. हे बघ 2-4 दिवसाचा तर मुद्दा आहे ना. माझा तर आता तिच्यावर विश्वासच नाही काकी. पण भाऊजी आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तिच्यावर. आणि आता खरं तर सुषमा मावशी पाहिजे होत्या इथं. आली बघा सुषमा. सुषमा, आता तूच सांग. 3 दिवस आपल्याला बाहेर कामाला जायचंय. आम्ही सगळेजणी जा म्हणतोय आणि अर्जुन नाही म्हणतोय बघ. आम्ही बी म्हणतोय जाऊ द्या. नाही नाही, अर्जुन बराबर बोलतोय. त्याचं मला पटतंय. आप्पे, काय जाऊ नको, घरातच बस तू. हो मावशी, तुम्हाला का वाटतंय ना, मला सगळ्यांना चांगलंच माहिती. तुम्ही मध्ये पडू नका. आता ग बाया, ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. हा, आता मी चांगलं सांगत होते ना. काय तवा जाऊ दे, काय करायचंय ते करा. बाई जा, हाफिसला जा, अजून कुठं जा, गावभर उंडरत फिर, काय घेणं नाही मला. बसा बोंबलत. अर्जुन, चिडू नकोस. मी आप्पे, अगं बाळाला जन्म दिल्यानंतर योजना सुरू कर ना परत. मी नाही कुठं म्हणतोय. अर्जुन, मला असा स्वार्थीपणा नाही करता येणार. एकदा बंद पडलेली योजना मला अशी परत सुरू करता खरंच नाही येणार. अरे आप्पे, अगं ह्याला स्वार्थीपणा कुठं म्हणतात? अगं एक आई म्हणून बाळाची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. तू घेतेस का काळजी? अहो पण भाऊजी तिची काळजी घ्यायला तिकडे लोक आहेत की, तर मग काय हरकत आहे? मी ऑफिस बद्दल बोलतच नाही वहिनी. अर्जा, अरे तिला जवळच्या जवळ इथल्या इथल्या गावातच जायचंय ना. कुठं तिला लांब जायचंय तवा? हो अर्जुनराव, अहो बघा तुमची काळजी अगदी बरोबर आहे. कदम, मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही. मी किती वेळा सांगून झालं तिला, ऐकतच नाही म्हणलं. काय अर्थ याला? मी काय माझ्यासाठी सांगतोय का? आणि जरा घरी थांबली तर काय तिच्या जुळीत दोंड पडणार आहे का? हसताय काय कदम? तसं नाही, तू एकदम जोडीत दोंडा पडणार आहे का म्हणलं ना तर मला हसूच आलं. कदम, इथं परिस्थिती काय आहे? गंभीर. पर जिथं परिस्थिती गंभीर तिथं अर्जुन खंबीर. जाऊ दे, तुम्हाला चेष्टा सुस्ती वाटतं नुसती. तसं नाही अर्जा, पण तू तापलाच मेंटल तापावा तसा. हा, तुझ्याशी बोलून का उपयोग आहे का? म्हणून म्हणलं जरा तुला गार करावा. आपण कदम, ही वेळ आहे का आता? हे बघ अर्जा, एकीकडे तू तिची काळजी करायचं म्हणतोस आणि एकीकडे तिच्यावर चिडचिड करतोयस. हे दोन्ही कसं होणार बरं? म्हणजे तू असं तिच्यावर चिडचिड करून तिचं टेन्शनच वाढणार नाही का? हे तिला कळायला पाहिजे ना, तिने ऐकायला पाहिजे ना माझं. त्याबद्दल बोलतच नाही अर्जुन मी. तू ज्या पद्धतीनं बोलतोय ना त्याबद्दल बोलतोय मी. कळतंय का? शांतपणे सांगून झालंय माझं लय वेळेला. अरे मग पद्धत बदल, दुसरा काहीतरी मार्ग शोध. ठीक आहे कदम, कळलं मला. अंगाशी विनय काका, अपर्णा आणि अर्जुनचं वादळ शमलं का रे? नसतो, अजून दोघं बाहेर नाही आलेत. अहो तुम्ही जाणार आहे ना आज कॉलेजला? अगं हो, जावं तर लागेलच ना. पहिल्या टर्मची रिव्हिजन आहे आज मुलांची. नाही म्हणजे रोज तुम्ही सकाळी पहिल्यांदा सांगता ना डब्याचं, आज काहीच नाही बोलला म्हणून विचारलं. नाही, डबा लागेल, डबा भर. रुपाली, बाकी सगळी जाऊ देत का मला? आप्पी जाते का नाही कुणास ठाऊक. अहो असं काय विचारताय? काल ठरलं की जाणार आहे म्हणून. अगं अर्जुन केवढा नाराज होता. पण खर तर ना रुक्मिणी, त्यांच्या त्याल वाटायचं काम तूच केलंय. अगं त्यांचा वाद त्यांनी मिटवला असताना, पण नाही, जिथं तिथं मध्ये तोंड घालायची तुझी सवयच आहे ना. मी तर म्हणते त्या आप्पीनी कामावर जायलाच नाही पाहिजे. पण नाही, असं दाखवती जसं काय ती नाही गेली तर अख्खा जिल्हाच थांबणार आहे. खरंच थांबल मावशी? हा, जिल्हा थांबतोय तवा. काय करायचंय आपल्याला? कशाला तोंड घालताय मध्ये? असं कसं? मला काय करायचंय म्हणजे? अहो मी सासू आहे तिची आणि मला नातू होणार हाय. अहो मावशी, अगं बघच, मी म्हणते तसंच होणार हाय. आप्पीला तिचं काम थांबवावंच लागणार हाय. कदमांचं घर ना हे. यावं का आम्ही? या गुरुजी,
वर या. नमस्कार 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 बर का. मी दिसले दादा बर का. म्हणजे माझं नाव दिसले दादा. तुम्ही फक्त दादा म्हणलं तरी चालेल. त्याचं काय माहितीये का, मला जसं भविष्य दिसतं तसं आमच्या पंजोबांना दिसायचं. म्हणून आम्ही दिसले. कसे? वा वा दादा, अचानक तुम्ही इकडं. अहो या की बसा. अरे असं ओरडून बोलल्यावर त्रास होईल तिला. नाही म्हणूनच मी म्हणतोय आप्पीला की बापूंच्या घरी जाऊन राहा. नाही म्हणजे माझा त्रास होणार नाही ना तिला मग. अरे पण ती जर इथं असली ना तर आपण सगळे मिळून तिची काळजी घेऊ ना. हो सरकार, आपण काळजी घेऊ तिची. मी नाही कुठं म्हणतोय, पण तिच्या कामाचं काय. आता परत कामाला जायचं म्हणते ती. आणि आता काहीतरी ते फील्ड वर्कला जाणार आहे. गावोगावी जाऊन लोकांना भेटणार आहे. ते हिरकण योजनेबद्दल माहिती देणार आहे. तिकडे काय सोय असेल, काय सुविधा असेल आपल्याला माहिती आहे का. कमीत कमी हा विचार करून तरी रजा घ्यायची ना. तिला कळतंय का ते. अर्जुन, तिकडं फील्डवर तिची काळजी घेणारी लोक आहेत. अरे दादा, ती लोक त्यांची कामं करणार का पावला पावला आप्पीची काळजी घेणार. आणि हे गुरुजी म्हणतात तसं खरंच आप्पीला काय झालं तर. असं असेल तर मी जाईन तिच्यासोबत. प्रत्येक पावलावर तिची काळजी घेईन. पण आप्पी कामाला जाणार म्हणजे जाणार. आई, अहो तुम्ही कशाला. नाही आप्पे, मी येईन तुझ्यासोबत. हे माझ्या जबाबदारीवर चाललंय ना सगळं. तू जोवर फिरतीवर आहेस ना तोवर तरी मी तुझ्यासोबत येईनच. काकी तू काय रोज जाणार आहेस का तवा. हो, मी रोज जाईन. अर्जुन, अरे तिला जसं दिसत नाही असं तू म्हणतोयस ना, अरे तसं तुलाही दिसत नाहीये. तिच्या कामाची तळमळ बघ. आप्पीने काम केलंच पाहिजे आणि मी तिच्या बाजूने. भाऊजी खरंच एवढा मोठा विषय नाहीये हा. ए पिऊ, अगं असं काय बोलती हा. आता ह्या दिसले दादांनी सांगितलंय ना तिच्या जीवाला धोका आहे म्हणून. मग आपण सगळ्यांनी नको का तिची काळजी घ्यायला. मला वाटतं रुक्मिणी आप्पी सोबत जर असेल ना तर काही होणार नाही. हा ना दादा, मला बी तेच वाटतंय. ठीक आहे, मी म्हणतोय नको जाऊ नको जाऊ नको जाऊ कामाला. आणि तुम्ही म्हणताय जाऊ दे. ठीक आहे, जा तू जा कामाला आप्पे. फक्त बापूंच्या घरून जा. आणि काम झालं की परत बापूंच्याच घरी जा. हा ठीक आहे आप्पे, घे ती बॅग. आपण तसंच जाऊ कामाला. पण तू कामाला जाणार. अर्जुन, तू आता हे वागतोयस ना ते चुकीचं आहे बघ. असू दे काकी, मला माहितीये मी काय करतोय. मी आज खास तुमच्याशी गप्पा मारायला आलीत बर का. आणि हा, तुमच्यासारखीच मी पण लवकरच आई होणार आहे. तुम्ही सगळ्याजणी हिरकणी योजनेचा लाभ घेताय ना. हा, आणि मुळात मला हे सांगा, तुम्हाला खरंच हिरकणी योजनेचा फायदा होतोय का. तर मॅडम, लय फायदा होते. आणि आजवर कळत नसलेल्या गोष्टी बी कळायला लागल्यात. म्हणजे अहो मॅडम, याच्या आधी आम्ही दवाखान्यात जायचोच नाही. काय झालं तरी घरीच उपाय करायचो. आणि त्याचं काही खरं असतंय वे. आता ह्या योजनेमुळे आम्ही दवाखान्यात जायला लागलोय. आणि तिथल्या सगळ्या सोयी सुविधा पण चांगल्या आहेत बघा. आणि स्वतःची आणि बाळाची बी चांगली काळजी घेऊ शकतो आता आम्ही. अरे वा. आणि मला आता हे सांगा, तुमच्यापैकी अजून किती महिला कामं करतात. म्हणजे घरातली असू दे, शेतातली असू दे, कष्टाची काम किती लोक करतात. अहो मॅडम, बाईच्या जातीला कधी काम चुकलंय का. आई, म्हणून म्हणत होते हिरकणी योजना सुरू राहिली पाहिजे. करेक्ट. आता तुम्ही प्रत्येकाने पुढे यायचंय आणि हिरकणी योजनेचा लाभ तुम्हाला कसा होतोय किंवा कसा झालाय याबद्दल आम्हाला सविस्तरपणे सांगायचंय. पण हे सगळं कॅमेरावर सांगायचंय. आओ थांबा थांबा, ऐका.
हे बघा, काळजी करू नका. हे काय आम्ही कोणाला दाखवणार नाही होत. आमचे एक मोठे सर आहेत ना, त्यांना दाखवायचंय फक्त. हा, बोला तुम्ही बिंदास. या, कोण येते? बाई तुम्ही जावा. बाई आम्ही अहो ताई, तुमचा चेहरा दिसणं आवश्यक आहे. ताई, पदर आहे ना, जरा मागे टाका. हा, आणि आता कॅमेऱ्यात बघून मोठ्याने छान नाव सांगा. बिंदास सांगा, मी आहे. या, सांगा तुमचं नाव. अहो नको बाया मॅडम. अहो ताई, 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 थांबा की. अहो खरंच सांगा ताई, तुम्ही माहिती दिली नाही ना तर आपली हिरकण योजना बंद होऊ शकते. अहो हो, तुम्हाला या योजनेचा फायदा कसा होतोय ते जर का कळालंच नाही तर खरंच हिरकण योजना बंद होईल. चालणार आहे का तुम्हाला? मग असं घाबरून आणि लाजून कसं होईल? अहो कॅमेऱ्यात बघून छान माहिती द्या. आम्हाला ते आमच्या पुढच्या सरांना दाखवायची, मग आपली हिरकण योजना वाचल. चला सांगा बरं माहिती. चला या. नाही बोलते मॅडम, मी बोलते. बोला बोला. गुड. चला. नमस्कार, मी मयुरी गाडवे. सरकार, तुम्ही मला डिवचायला आले का इथं? मी कशाला डिवसतोय? अहो तुम्हीच केवढा गाठ घातला होता रुक्मिणीनं खमक व्हावं यासाठी. मग आज तुम्हाला आनंद नाही झाला? आज तिनं आप्पीची बाजू घेतली याचा लय आनंद झाला. पण आता तुमचा जन्माला येणारा नातू जन्माला कसा येतोय हे तर देवालाच माहित बाबा. काय हे उगाच तोंडाला इथे बराळायचं नाही. हा आहे का आता? अहो मी काय खोटं बोलते का? अहो सरकार, अशा वेळेला बाईच्या जातीनं गप घरात बसायचं असतं, आराम करायचा असतो, तर ते जन्माला येणारं पोर चांगलं जन्माला येतं आणि बाळांपण बी चांगलं होतं. एवढं बी माहित नाही का काय तुम्हाला? काळजी घेते आप्पी स्वतःची, तुम्ही नका काळजी करू. बघू की. नाही बघाच तुम्ही, तुमची एक एक मनसुबे कसे उधळून लावतायत ना घरचे, ते बघून मला लय मजा वाटते, लय भारी वाटते बघा. लय थोबाडवर करून बोलू नकोस. माझ्याकडं व्हिडिओ हाय, हे विसरू नका. अरे बापरे, केवढा मोठा विनोद करता तुम्ही. तुमच्याकडं दुसरं काय आहे का दाखवायला? जरा काय झालं की व्हिडिओ दाखवी ना, जरा काय झालं व्हिडिओ दाखवी ना. अरे हेड. नाही नाही नाही, आता व्हिडिओ दाखवायची वेळ आली, जवळ आली. हा मग दाखवा की. बघा, दाखवा की. एकदा का व्हिडिओ बाहेर आला तर भांडणं होणारच. होऊ द्या, भांडणं होऊ द्या. मग बघा, नाही तो पिक्चर समोर उभं करून घरातनं तुम्हाला उडवून दिलं ना तर नावचं सरकार नाही लावणार. लई चरबी आली वाटतं तुम्हाला. काय समजायचं ती समजा, पण तुमच्या असल्या या फुसक्या धमक्यानं मी अजिबात भीक घालत नसतो. आज माझी रुक्मिणी खमकी झाली, तिनं आप्पीच्या बाजूने उभी राहिली. चला आता बस आई. आप्पे, अगं तुझी काय एवढी धडपड चाललेली ना, ते आज एकदम चांगलंच कळलं बघ मला. लई भारी काम झालं आज. हो, आणि मॅडम आज महिला सुद्धा उत्तम बोलल्या. हो ना. आता बापूंच्या घरी जा आणि मस्तपैकी आराम कर. मी घर सांभाळते आणि तू इथली काळजी करायची नाही, बरं का? आई, थँक्यू. अगं थँक्यू काय त्यात? आईला कोण थँक्यू म्हणतोय? ए आई, आई आली. कुठं तडफडली नाही, हाय इथंच. तू कुठं गेला होता रे? काय झालं आई, का उगत तनतन करतेय? अरे लई काय काय झालंय. दम झाला, दार लावते. काय झालं? अरे
बंट्या मग अशी तो सरकार आला होता आणि रोप झाडून गेला माझ्यावर. का? मग काय तर घरातली ना सगळी निस्ती चित्रासारखी वागायला लागल्यात बघ. तुला माहितीये का ती आप्पी म्हणली मला कामासाठी बाहेर गावाला जायचंय, तर अर्जुनी लगे तिला माहेरी पाठवून दिलं. काय सांगते? मग काय तर पुढं तर ऐक ना. अरे एवढं सगळं होऊन बी त्या आप्पीच्या पाठीशी आहेत घरातले सगळे. त्या रुक्मिणीनं तर काय केलं माहितीये का, आप्पी बाळा मी येते तुझी काळजी घ्यायला म्हणून लगे तिच्या माग पळाली. एक नंबर आई, एक नंबर काम झालंय आपलं. पुढच्या हा काय रे काय झालं ह्याच्यावर दात काढायला तुला? कसलं एक नंबर? आई तू सारखं मारत जाऊ नको बरं. ते जाऊ दे. तुला माहित नाही आई तू केवढी भारी बातमी दिलीस. बंट्या अरे त्या सरकारला बी कळून चुकलंय आता की आपण ना त्याला निस्ती हिडिओची धमकी घालतो म्हणून. आई त्याचा विषय संपलेला आहे, तू फक्त बघत राहता. आता कसला विषय संपलाय? काय झालंय? अरे नीटवानी सांग ना मला. हा इथं विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायला लागलाय माझ्या. असं येडेगत नको ना करू बंट्या. आई आता तूच म्हणलीस ना की ती आप्पी कामासाठी बाहेर गेली म्हणून. हा गेली ती तिकडे कुठल्या तरी लोकांना भेटायला, म्हणून तर तो अर्जा चिडला होता ना. अगं हेच तर पाहिजे होतं ना आपल्याला. ह्याचीच वाट बघत होतो मी. तू ना नीटवानी मला समजल असं काहीतरी सांग. तुम्हाला आधी एक सांग, या आप्पी नेमकी किती दिवस बाहेर असणार आहे? आता मला काय माहिती, गेली असेल 2-4 दिवसासाठी, आयुष्यभरासाठी गेली तरी बरी आहे. तसं काही आहे ना का ना अजून तारा पडलं काय माहिती. बाबू अरे तुला ओळखलंच नाही मी. हे काय घालून आला? म्हणून तर उशीर झाला ना. अय बरं असू दे. काय करायचं माहिती आहे तुला? तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्या बाबूचं प्लॅनिंग एकदम कडक असते. काही झालं तरी हे काम आजच्याच झालं पाहिजे. तुझं टेन्शन घेऊ नका. ॲडव्हान्स आणलंय. कमी आहेत. अरे देतो की, काय पळून चाललंय? काम तर होऊ दे. कसं आहे, पूर्ण ॲडव्हान्स मिळाला तरच काम पूर्ण. बाबू पैसे सगळे घेतलेत. एक बारीकशी जरी चूक झाली ना तर बेटा सोडणार नाही. चुकून सापडलास तर तुमचा माझा काय संबंध नाही. परफेक्ट. काळजीच करू नका. फोन करून काय सांगायचं माहिती ना? गप्पी मासे पाळा आणि हे ताप टाळा. तिकडल्या चहा आहेत का? तुम्ही घरी जाऊन निवांत बसा. तर बाबू असल्यावर कसलं टेन्शन घ्यायचं नाही. चालतं ये. अप्पे आता लई मजा येणार आहे बघ. या बंट्याला तू धक्के मारून हाकल होता ना शेतात ना, आता बघ तुझी कशी वाट लावतो. अरे अर्जुन एकटेच आलाय? आणि ज्यांची सोनोग्राफी करायची आहे ते कुठे आहेत? बघा की डॉक्टर, आता ती गेली तिच्या कामाला आणि मी आलो इकडे सोनोग्राफी करायला. म्हणजे अजूनही काम चालू आहे त्यांचं? अहो कामाचं काही विचारूच नका डॉक्टर तुम्ही. कामाच्या बाबतीत आप्पी माझा अजिबात ऐकत नाही. फार भांडणं करून झाली माझी. बापरे एवढं? अहो शपथ सांगतो डॉक्टर, अक्षरशः भांडलो मी. आप्पे रजा घे रजा घे, अजिबात ऐकत नाही. काही इम्पॉर्टंट काम चालू आहे का त्यांचं? हा ते हिरकणी योजनेचं काम चालू आहे ना. हा 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 ती गरोदर महिलांसाठीची योजना. हा तीच त्या योजनेसाठीच जरा धावपळ चालली तिची. नाही पण खरंच खूप उत्तम योजना आहे बरं का ती. खूप महिलांना त्याचा फायदा झालाय. आणि अपर्णा मॅडमने इतकं सुंदर डिझाईन आणि अंमलबजावणी केली आहे त्या योजनेची की प्रत्येक महिलांपर्यंत ती पोहोचली आहे सुद्धा. हा बरोबर आहे डॉक्टर तुमचं, पण आता ह्या वेळेला काळजी घेतली पाहिजे ना स्वतःची. आप्पीचं पहिल्यापासून काय तुम्हाला सांगू का, कामाच्या गडबडीत स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आप्पी. अर्जुन अपर्णा मॅडम इतकं स्वतःकडे दुर्लक्ष करतायत ना असं मला तरी वाटत नाहीये बरं का. आणि त्यांच्या कॅल्शियम आणि पोटॅशियमच्या लेवल पण नॉर्मल आहेत आता. ते झालं डॉक्टर, लेवल नॉर्मल झाल्यात बरे, पण काम म्हणलं की कामाचे विचार आले ना डोक्यात. कामाचे विचार आले की शारीरिक धावपळ जरी नाही झाली ना तरी मेंदू थकतोच ना. हे मात्र खरं आहे. आप्पी आली ना की तुम्ही तिला सांगा बाबा आता आरामाची गरज आहे म्हणून. आता तर कुठं 2 दिवस फील्ड वर्कला गेलीये तिकडे, म्हणल्यावर आता धावपळ आली, प्रवास, दगदग, मला तर टेन्शनच आलंय डॉक्टर माहिती का. तिथे कोणी आहे का त्यांच्या बरोबर? माझी मोठी काकी आहे ना ती आहे तिच्या बरोबर काळजी घ्यायला. मला तर वाटतं तिने जायलाच नाही पाहिजे होतं.
ऑफिस मधून चाललं होतं ते बरं होतं ना काम. म्हणजे मागे सुद्धा ते मला बोलले होते खरं की मी ऑफिस टू घर इतकंच काम करणार आहे. हा तिचं चाललेलं प्लॅनिंग तसंच, पण ते हिरकणी योजना बंद करायचं ते बाकी अधिकाऱ्यांचं काहीतरी चाललं होतं, त्यामुळे मी ही पेटून उठली परत. अरे बापरे, ती योजना मात्र थांबायला नाही पाहिजे अर्जुन, असं मला तरी वाटतंय. ओ डॉक्टर, तुम्ही असं आपल्याला म्हणू नका बरं का, नाही तर ती परत डबल कामाला लागल, आराम राहिला बाजूला, मला टेन्शन येईल मग. बरं, मी या संदर्भात त्यांच्याशी काहीही बोलत नाही. हा फक्त विश्रांती घ्या असाच सल्ला त्यांना मी देईन. हा असंच सांगा. मला ना तुमच्या दोघांची खूप गंमतच वाटते. त्यांच्यापेक्षा तुम्हीच प्रेग्नंट आहात असं वाटायला लागलं होतं मला. मला पण तसंच वाटतंय आता डॉक्टर, म्हणजे मी घेतोय काळजी आणि मॅडम करतात दौरे. नका इतकी काळजी करू, ते आले की मला कळवा, आपण सोनोग्राफी करून घेऊया. बर आलेच मी. हा कुठं राहिली साप्पे. शिपाई मामा, कलेक्टर मॅडमांना भेटायचं होतं, इथेच का? हा, पण ते आता सध्या कामात आहे तो. मग मग एक काम करा, तुम्ही बाजूच्या वर्गात बसा, म्हणजे काय होईल, सगळ्या बायका येतील, एकत्रच भेटता येईल ना तुम्हाला. बरं. कलेक्टर मॅडम, बस झालं काम, आता फक्त आराम. आई, ए आई, अगं काय खाती? काय नाही, असंच काहीतरी खाते. का रे बाळा? अगं आई, असला आभार चाबार नाही, आता काहीतरी गोड खायची वेळ आहे, गोड. आता ग बाया, काही लाटरी बिटरी लागली का काय म्हणते तुला? तू पहिले काहीतरी गोड मागव, मग बातमी सांगतो तुला. काय झालं काय? अहो पप्पा, बातमीच तशी आहे. रुपाले, ए रुपाले, अगं घरात काय गोड असेल ते घेऊन ये ग बाय. काय नवीन काम मिळालं वाटतं? हा, एक नवीन काम करायचंच असा एक संकल्प सोडला होता, आता ते पूर्ण होईल. छान. बंट्या, अरे सांग ना मला लवकर काय ते. आई, तू पहिले काहीतरी गोड खा, कारण बातमी ऐकली ना तू लय खुश होणार आहे बघ. मग आता एक काम करा की, एखादं नवीन घर घ्या आणि दोघं मायलेक तिथं जा राहायला. अहो पप्पा, काय बोलताय तुम्ही? एवढं मोठं माझ्या हक्काचं बापाचं घर असताना आम्ही कशाला दुसरं घर शोधू? काय आई? हा मग आई, तुला काय वाटतं, मी पण येऊ का ह्याच घरात राहिला? अरे मग ये की, काय सरकार? अजिबात नाही. पप्पा, सावत्र असलो तरी तुमचा मुलगा आहे मी काय म्हणतो, मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तुम्हाला काय हवा तो गोंधळ घाला. आई, अगं पप्पा चिडले वाटतं. जाऊ दे, मरू दे, तेव्हा पप्पा सदा ना कदा डोक्यावर पडलेलाच असतोय. रुपाले, अगं तू पण खा ना. अगं माझ्या बंट्याने लय मोठं काम केलंय बघ. बंट्या, तुला सांगते, घरात ही एकटी सून आहे बघ, थोरली, आणि ती बी लय गुणाची, पण तिला ना घरात काडीची किंमत नाही बघ. वहिनी, आई खरं बोलते बरं का. जाते मी आतमध्ये, मला काम आहे, चालू दे तुमचं. आता मला सांग. अगं हो, थांब जरा सांगतो, थांब. आई, आता आहे ना त्या आप्पीचा गेम होणार आहे. आता गो बाया, ती गायब होणार आहे आता. काय? आता गो बाया गायब? मग तुला काय वाटलं, कालच्या रात्री बघूच एवढा खुश होतो का? पण बंट्या, परत आपण तोंडावर नाही ना पडायचो बाबा. सगळं नीट व्यवस्थित केलंयस ना? आई, तू आहे ना आता अजिबात काळजी करू नको बघ, सगळं व्यवस्थित केलंय. आता सगळं आपणच करायचं आणि पुन्हा हात वर करायचे.
हा आणि तुला सांगतो अख्खं कांड होस्तोवर मी इथनं अजिबात हलणार नाही. हा किती ग लाडाचं माझं लेकरू ते शान खातो खातो का. अगं घरातल्या सगळ्यांना कळल्यावर कसली भारी मजा येईल ना. लय मजा येईल बघ. नावाची आहे म्हणे आणि भल्या भल्या नाव पाजल आणि